सपोर्ट करायला मराठी सिनेमाला आणि डिरेक्टरला खास करून. कारण योगीराज सर आहेत, त्यांनी इतकी उत्तम फिल्म केलेली आहे. आणि मला मी एडिट प्रोसेसपासून होतो, कारण माझे भाऊ, माझे बंधू गुरु पाटील यांनीच ती फिल्म एडिट केलेली आहे, महेश आणि गुरु दोघांनी. तर मी जेव्हा त्यांनी मला ग्रफ कट दाखवला होता ना, तर म्हटलं अरे क्या बात आहे. मी प्रथमेशला भेटल्यानंतर बोललो होतो की एक ना तुझी कशी फिल्म येणार आहे, मी नाव नाही सांगितलं त्याला. ती सुपरहिट फिल्म असणार आहे आणि गोड फिल्म आहे. आणि म्हणजे आता हा विषय आपण इतर लँग्वेजमध्ये बघितलेला आहे ना, हिंदी, मल्याळम, तेलुगू, तमिळमध्ये हा आपल्याकडे पण आला आहे हा जॉनर. आता काय होईल, ह्या हिशोबाने आता सिनेमा आला ना थोडा चेंज होऊ शकतो. असं वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडे येऊ शकतात. फॅन्टसीज आहे ना काय गोष्टीची, छोटीशीच गोष्ट आहे पण ती किती भारी केलेली आहे. तर म्हणून योगीराज सरांना मी बऱ्याचदा म्हणजे डबिंगच्या दरम्यान पण भेटलो, माझी फिल्म डबिंग करत असताना त्यांना सांगितलं की सर तुमची फिल्म आत्ताही त्यांना मी तसं म्हटलं की तुम्ही रिलॅक्स करा, खूप छान आहे आणि खूप गोड फिल्म झालेली आहे. सगळ्यांचे काम उत्तम झालेले आहेत, संगीत उत्तम आहे सिनेमाचं आणि ओव्हरऑल सिनेमा म्हणजे गाडी नंबर 1760 भरून आलेला आहे. त्या सिनेमाने खूप चांगलं बिझनेस करावा आणि योगीराज सरांनी अजून नवीन चांगला सिनेमा घेऊन यावा. आणि माझा भाऊ प्रथमेश परब आज ह्या सिनेमात आहे, त्याच्यामुळे मला अजून त्याचं माझं एक वेगळं हे आहे, कनेक्शन आहे. डिरेक्टरने ज्या पद्धतीने सिनेमा डिरेक्ट केला आहे ना, तर मला असं वाटत होतं की असा सिनेमा आपल्याला पण एखादा आला पाहिजे. सतत काय ना काय ते घडतं आहे आणि ते कॅरेक्टर सगळे दिसून येत आहेत. सो मला पूर्ण सिनेमाच आवडला आहे आणि मी काय नाही ते सगळे बघणार, सगळ्यांना आवडणार आणि सगळे या सिनेमाचं कौतुक करते याची मला गॅरंटी. सिनेमा खेळवून ठेवणारा आहे, कॉमेडी आहे, त्याच्यात ड्रामा आहे. खूप उत्सुकता आहे मला पुढे काय होणार ह्याची, कारण की एक बॅग, गाडी नंबर 1760 ह्याचं काय कनेक्शन आहे जे आपण ट्रेलरमध्ये बघितलं. आणि आता हळूहळू जसा सिनेमा उलगडत जातोय तसं ते एक दडपण सुद्धा येतं की बापरे आता काय होणार. तो असा एक सस्पेन्स जो असतो आणि आपल्याला एक काळजाचा ठोका चुकतो तसं सुद्धा एक फिलिंग आहे. आणि खूप दिवसांनी मराठीमध्ये असा एक सिनेमा मी बघितला आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे सेकंड हाफमध्ये काय होणार हे बघायला. सो येस, आणि सगळ्यांची कामं उत्तम झाली आहेत. प्रथमेश, शुभंकर, प्रियदर्शिनी, सुहास मॅम, प्रसाद खांडेकर, या सगळ्यांची कामं उत्तम आहेत. सो प्लीज ही फिल्म बघा. प्रियदर्शनी, प्रथमेश आणि शुभंकर माझे जवळच्या मित्रांपैकी एक आहेत इंडस्ट्रीमधल्या. पण सुहासताईंचं काम जे काही झालंय आय एम शुअर ते तिघेही हेच अग्री करतील. सो भन्नाट, कमाल. आणि इवन यांची कॅरेक्टर्स तर धमाल आहेतच, पण इतर ज्या काही छोट्या छोट्या जागा इतरांकडून, इतर काही कॅरेक्टर्सकडून निघाल्यात तिथे एक नॅचरल लाफ्टर येतोय. काही अमराठी लोकांनी मराठी बोललंय आणि ज्या पद्धतीने बोललंय ते करेक्ट पॉइंटला येतंय. स्टोरी पण खूप कमाल वाटते आणि प्रथमेश टू गुड, प्रियदर्शनी टू क्यूट. आणि याचा स्वॅग जो काही शुभंकरचा पाहायला मिळतोय, जो मी याच्या आधी कुठल्या सिनेमामध्ये अशा पद्धतीने पाहिला नव्हता. सो कमाल, मस्त कमाल टीम जुळून आली आहे आणि आता प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असं वाटतंय. सो ऑल द व्हेरी बेस्ट टू द टीम.
सुंदर सिनेमा आहे. एकतर मला तिघांचंही काम खूप आवडतं, हे म्हणायला हरकत नाही. मी तिघांच्या कामाचा खूप फॅन आहे आणि अत्यंत सुंदर प्रकारे एक फ्रेश टेक एक नवीन दिग्दर्शकांनी गेलेला सिनेमा आहे. आय थिंक लोकांनी आवर्जून बघितला पाहिजे. आणि क्राईम कॉमेडी थ्रिलर कॉमेडी या जॉनरचा सिनेमा आहे. अशा जॉनरचे सिनेमे मराठीत खूप कमी बघायला मिळतात आपल्याला. सो खूप वर्षांनी खूप महिन्यांनी आपल्याला असा एक सिनेमा बघायला मिळतोय. छान गाणी, उत्तम परफॉर्मन्सेस, उत्तम कोरिओग्राफी, असा उत्तम एक सिनेमा, सगळी मस्त मेजवानी बघायला आवर्जून गाडी नंबर 1760 तुमच्या जवळच्या सिनेमात बघा. थँक्यू. सगळेच कमाल आहेत आणि खूप धमाल चालू आहे फिल्ममध्ये. पण ऑब्व्हियसली चॅटी माझा खूपच जवळचा मित्र आहे, त्यामुळे थोडं पार्शली मी त्याच्या, पण तो दिसतंय. फिल्म खूप सुंदर दिसते ॲक्च्युली. खूप छान शूट केली गेली आणि खूप म्हणजे पटपट पटपट काही ना काहीतरी चाललं आणि आपल्याला विचार करायला वेळ मिळत नाही. सो खूप मजा आणि खूप धमाल येते. प्रथमेश, प्रियदर्शनी खूप उत्तम कामं केलीत सगळ्यांनी आणि मला वाटतं तुम्ही आवर्जून जा आणि बघा, कारण आता सगळ्यांना असे लाईट मूवीजची जरा गरज आहे. जास्त डोकं न लावता फक्त मज्जा करणं फॅमिली आणि मित्रांसोबत. सो तुम्ही पण तेच करा आणि नक्की जा आणि नक्की बघा. गोष्टीत प्रचंड ट्विस्ट आहेत आणि अनप्रेडिक्टेबल ट्विस्ट आहेत. ह्युमर आहे आणि सतत पुढे काय होणार याची उत्कंठा टिकवणारा ग्राफ आहे आणि खूप सगळ्यांचे मिळून एफर्ट्स खूप छान आहे. प्रिया आणि जबरदस्ती सगळ्यांना आठवण करून सांगितलं की आपल्या प्रीमियर शोला यायचं आहे आणि मी आलो आहे. धमाल सिनेमा आहे. म्हणजे आमच्या सगळ्याच कलाकारांची कामं चांगली आहेत आणि हळूहळू त्या सिनेमाची गंमत म्हणजे आता इंटरव्हलपर्यंत आता पुढे काय होणार आहे याची गंमत आहे. त्यामुळे आणि सगळ्यांची कामं मला जाम आवडली. तुम्ही बघा 1760. छान आणि फ्रेश आहे, मस्त वाटतंय. सिनेमा बघताना खूप मज्जा येते. स्टार्ट टू एंड छान सस्पेन्स क्रिएट झालाय आणि त्याच्यासोबत छान कॉमेडी पण आहे. माझे सगळे मित्रमैत्रिणी या सिनेमात आहेत आणि मजा येते बघताना. मुळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आवडलेलं कॅरेक्टर म्हणजे सुहास जोशींचं. ऑफकोर्स आता इंटरवलला उत्कंठा अजून जास्त वाढली की आता पुढे काय होणार आहे. सो मला वाटतं हे जे आम्ही खुर्च्यांना खिळून बसलोय सिनेमा बघताना हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि हेच वर्क करेल आणि नक्की सिनेमा सुपरहिट होईल. घरची माणसं आहेत, घरचं कार्य आहे, त्याच्यामुळे म्हणजे नाही म्हणण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि मला असं वाटतं की आपण आपल्या मित्रांना, मित्रमंडळींना सगळ्यांना जर कुठलं नवीन प्रोजेक्ट येत असेल तर शुभेच्छा या द्यायलाच हव्यात. घरच्या कार्यासाठी जर शुभेच्छा मिळाल्या तर मला वाटतं ते चांगलं कार्य पार पडतं. त्यामुळे येस, नक्कीच हा सिनेमा खूप जास्त प्रेक्षकांना आवडेल.